मौदा तालुक्यातील अरोली येथे महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी गोरगरिबांच्या कामांना प्राधान्य देण्याचे आवाहन करताना सामान्य माणसाचे समाधान हाच खरा विकास असे सांगितले। कार्यक्रमात तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, नायब तहसीलदार योगिता दलाळे, ग्रामपंचायत सरपंच रोशनी भुरे आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिराच्या माध्यमातून जनतेच्या अनेक तक्रारीवर जागेवरच निर्णय घेण्यात यावे असे मंत्री जयस्वाल यांनी सांगितले। शासन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हीच शिबिरामागची संकल्पना आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता गौरी गणेश बोरकर, अरोली, नागपूर। काय काय सुविधा उपलब्ध करून देतात? आता समाधान शिबिर सुरू आहे। गरीब माणसाला तहसील कार्यालयात किंवा विविध शासकीय कार्यालयात जाऊन त्यांच्या त्रास होऊ नये म्हणून सरकारच्या सर्व योजना आपण पहिले शासन आपल्या दारीमध्ये तालुका लेवलपर्यंत नेली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात लाभ दिला होता। आता समाधान शिबिरच्या माध्यमातून प्रमुख ग्रामपंचायतमध्ये सरकारच्या सर्व योजना आणि लोकांचे जे राशन कार्डचे काम आहे, कुठल्या ग्रामविकास विभागाचे काम आहे, कृषी विभागाचे काम आहे, संजय गांधीचे काम आहे, हे सर्व गाव पातळीवर झाले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीचं शिबिरचं आहे। घरकुल लाभार्थी लोकांचा त्रास दूर होतो। घरकुल लाभार्थ्यांसाठी काय काय सुविधा उपलब्ध? घरकुल लाभार्थ्यांना आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये पुऱ्या महाराष्ट्रात रेती उपलब्ध करून दिलेली आहे मोफत। मौदा तालुक्यात देखील 504 प्लास या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला जे छळ होतं ते थांबलेलं आहे। त्याशिवाय व्यक्तिगत कामासाठी देखील 660 रुपयामध्ये प्रत्येक तहसीलमधून रेती उपलब्ध होता। सोबत ग्रामपंचायतच्या विविध विकास कामासाठी देखील रेतीची उपलब्धता होती। अरोलीतून प्रशांतजी भुरे यांच्या म्हणजे प्रयत्नांना यश कसे काय मिळाले आपल्या माध्यमातून? त्यांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मी शब्द दिला होता, दरवर्षी आम्ही करोडो रुपयाचा निधीतून अरोली गावाला एकदम सुंदर आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे। नमस्कार। आज तालुका प्रशासन मौदा यांच्या वतीनं अरोली गावामध्ये आज समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। अगदी चांगल्या पद्धतीनं या शिबिराचा आनंद आणि लाभ नागरिकांनी घेतलेला आहे। जवळपास 1000 लोकांच्या वर येथे लोकांनी आपली कामं काढण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांचे पुष्कळचे कामं या समाधान शिबिराच्या माध्यमातून आज येथे झालेले आहेत। राशन कार्डची असो की संजय गांधी श्रावणबाळाची असो, त्यांचे जे लिंक करण्याचे जे केंद्र इथं आपण आणलेलं आहे आणि त्या केंद्राच्या माध्यमातून त्यांचे काम इथे झालेले आहे। त्याच पद्धतीनं महसूल विभागसुद्धा आहे। आमदार आशिष जयस्वाल साहेब यांचं कार्यालयसुद्धा इथे आलेलं आहे। तर सर्व प्रकारचे कामं आज या ठिकाणी झालेले आहे। लोकांमध्ये समाधान आहे आणि दुसरं म्हणजे आज साहेबसुद्धा इथे राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब हे सुद्धा इथे उपस्थित त्यांनी आपली दर्शवलेली होती। आणि त्याच्यानंतर आम्ही गावामध्ये भूमिपूजनाचे 3 करोड काही लक्ष रुपयाचे भूमिपूजनाचे उद्घाटनसुद्धा या अरोली या गावामध्ये त्यांच्या हस्ते केलेले आहे। मी या समस्त जो आयोजन केलेलं आहे ग्रामपंचायतनी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीनं सरपंच असो की ग्रामपंचायतचे सदस्य असो आणि गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हा समाधान शिबिर अगदी चांगल्या पद्धतीने इथे पार पडलेला आहे। मी सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि साहेबांनी जो भरघोस निधी या गावाला उपलब्ध करून दिलेला आहे तर साहेबांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि परत आपल्याला सांगू इच्छितो की या गावाला कोणत्याही प्रकारची निधीची कमतरता पडणार नाही आणि साहेब कमी पडू देणार नाही अशी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि मला विश्वास आहे की साहेब या गावाला निधी कमी पडू देणार नाही। धन्यवाद। नमस्कार। शासन आपल्या दारी आज आपल्या अरोली या कोदामडी या गावातील आणि या गावातील संबंधित असलेल्या आजूबाजूच्या सर्व ग्रामपंचायती इथं आज भव्य असा शिबिर इथं आयोजित करण्यात आलेला होता। या शिबिर एक संकल्प माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांच्या माध्यमातून स्वतः राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून अरोली येथील आज शिबिर इथं आयोजित करण्यात आलेलं आहे। आजच्या या शिबिराच्या माध्यमातून तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, इतर शासकीय जेवढे कार्यालय होते त्या कार्यालयाच्या माध्यमातून इथं शासकीय सर्व अधिकारी राहून येथील ज्या समस्याविषयी ज्या काही चर्चा होत्या, गोरगरिबाच्या समस्या इथं सोडवण्याकरता इथं प्रयत्न झालेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्या या शिबिरमध्ये लाभ घेऊन त्यांच्या समस्या इथं सोडवण्याकरता सर्व शासकीय पातळीवरती इथं काम करून प्रशासनाने इथं न्याय देण्याचे एक प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे या भागातील या परिसरातील असलेल्या ज्या काही तक्रारी होत्या किंवा इतर काही जे विषय होते
त्या विषयाच्या अनुषंगाने इथे बरेच लोकांचं समाधान झालेलं आहे. असेच कार्यक्रम आपल्या तालुक्यात नेहमीच सातत्यानं होत राहिलं तर नक्कीच लोकांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी आजच्या या प्रसंगी ग्वाही देतो. इथं जो कार्यक्रम इथं आयोजित केला ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि प्रशासकीयच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं आयोजित केला त्याबद्दल सर्वांचे मी खूप खूप आभार.